नमस्कार मित्रो, मी आता पेरू प्लॉट 2 मध्ये आहे. कालपासून शेणखत टाकणं चालू होतं. आज दुपारी शेणखत संपलेलं आहे टाकणं. त्यासाठी मग काय केलं, लगेच रासायनिक खताचा प्रोग्राम लावला. हे पूर्वनियोजित असतं माझं. मी नेहमी म्हणतो काम करताना ऑप्शन 1, 2, 3 लगेच आपल्या पैसे रेडी पाहिजे. म्हणजे नाही, लेबर मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लेबर मॅनेजमेंट. शेती करताना लेबर मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचा भाग. म्हणजे काम संपलं लगेच कोणतं करायचं, किती वेळ काम जाणार, हे सगळं अभ्यास पाहिजे. मग काय केलं, काल एका झाडाला प्रति झाड हेपटा त्या बगलीमध्ये 2 टोपले टाकलेले शेणखत, त्या बगलीमध्ये 2 टोपले टाकले. मग आज लगेच रासायनिक खत सकाळीच मिसळून ठेवले ते. या बाजूला 350 ग्रॅम DAP, 150 ग्रॅम नॅचरल पोटॅश, त्याच्यानंतर 150 ग्रॅम मायक्रोन्यूट्रिएंट एका बाजूला, आणि एवढंच खत दुसऱ्या बाजूला टाकलेले. म्हणजे आज खतं टाकणं हे बघा कसं टाकलेलं असं, ह्या पद्धतीनं लांबणीमध्ये खतं टाकायला पाहिजे. म्हणजे ते सगळ्या मुळांना सम प्रमाणात मिळतील. आणि त्याच्या पाठीमागे हे बघा लगेच म्हणजे लगेच बेड चढवणं चालू आहे. बेड अतिशय सुंदर बनत आहे. त्याच्यामध्ये काय होतं, सगळे लेबर सारखे नसतात. खतं एका ठिकाणी पडलं तर एका दोका ठिकाणी असं खत बाहेर दिसतं, पण त्याला काही फरक पडणार नाही. पाणी दिलं किंवा येता ते मिक्स होऊन जाणार आहे. बघा अतिशय सुंदर लेआउट झालेला याचा. या पद्धतीने जे शेतकरी बांधव या प्लॉटसोबत असतील जर, तर त्यांनी लगेच खताचा प्रोग्राम लावा. एका झाडाला तुमच्याकडे उपलब्धतेनुसार कमीत कमी इकडून टोपलं पडलं पाहिजे. शेणखत उपलब्ध असेल 2 टोपली इकडे टाका, 2 टोपली इकडे टाका. DAP 350 ग्रॅम घ्या एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 350 ग्रॅम घ्या. नॅचरल पोटॅश घ्या, नॅचरल पोटॅश घेतलं तर 150 ग्रॅम टाका. आणि जर तुमचं MOP असेल समजा, तर 100 ग्रॅम ह्या बाजूला, 100 ग्रॅम त्या बाजूला टाका. आणि मायक्रोन्यूट्रिएंट घ्या, मायक्रोन्यूट्रिएंट असेल तर सागरिका घ्या. कमीत कमी 150 ग्रॅम एका बाजूला पडलं पाहिजे. त्या पद्धतीने नियोजन करा. खत टाकून घ्या, बेड ओढून घ्या. आता उद्या लगेच ह्याचं नळ्या ठीक करून पहिलं पाणी चालू होईल. नमस्कार.